आपल्यासोबत आहेत कृषी मित्र सचिनदादा बोंद्रे, युवा नेते आहेत. काय सांगणार भाऊसाहेब आजच्या दिनी जनतेला आपल्या मनातील मनोगत? सर्वप्रथम मी आपलं आणि चिखली शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांचं नमस्कार करतो. आणि आपण डिजिटल मीडिया मार्फत जे सर्वांचे मनोगत असतील ना, सर्व पक्षाचे, सर्व विविध सामाजिक संघटनेचे आणि विविध उमेदवार, कसं आहे लोकशाही आपल्या भारतात मानलेली आपण, त्यामुळं आपण सर्वांचे मनोगत आपल्या चिखली वासियांपर्यंत, कारण हे युग आता धकाधकीचं आहे आणि डिजिटल युग आहे. आता प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधताना किंवा त्यांच्या आपल्या मनोगत, आपल्या भावना किंवा त्यांच्या भावना, जनतेच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे सर्वात सक्षम माध्यम झालेलं आहे. त्यामुळं आपण जी मेहनत घेऊन हे सर्व पोहोचत आहेत, त्यामुळे मी निश्चितच आपलं KK लाईव्हचं आभार मानेल. आणि आपण लोकशाही बळकट करत आहात याबद्दलही मी तुमचं लोकशाहीच्या माध्यमातून आणि सर्व नागरिकांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून आपला ऋण राहील एवढं निश्चित सांगतो. भाऊसाहेब, आता हे जे निवडणुकीच्या तारखाही जाहीर झालेल्या आहे आणि जे भावी नगराध्यक्ष आहेत ते जे उमेदवार आहे, इच्छुक आहेत, ती सर्व मंडळी ही भेटीगाठी घेत आहेत, जनतेपर्यंत पोहोचतायत आणि त्यांचे कार्यक्रम सुद्धा होत आहेत, सामाजिक बांधिलकीचे असतील, राजकीय बांधिलकीचे. आपण जनतेपर्यंत कशा रीतीने पोहोचता? आपल्या मनामध्ये काय आहे की सचिन दादांबद्दल जनतेमध्ये खूप मोठं प्रेम आहे, काय सांगतील या विषयावर? निश्चितच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि खूप म्हणजे लोकांनाही वाटून राहिले की सचिन बोंद्रे आज शांत काय किंवा एवढा जे बाकीच्या लोकांनी पोस्टरच्या माध्यमातून, शुभेच्छाच्या माध्यमातून असतील, इतर माध्यमातून असतील, पोहोचायचा प्रयत्न करतायत आणि चांगले ते उमेदवार आहेत, त्यांनी त्यांचं काम केलंच पाहिजे. पण माझ्यावर तुम्हाला आता जाणूनच आहात की माझ्यावर सर्वात मोठं संकट आलं होतं. आमच्या वडिलांचं अचानक दुःखद निधन झाल्यामुळं आणि जाण्यानं आमच्या परिवाराची खूप मोठी हानी झाली आणि ती हानी भरून निघण्यासारखी नसती. कोणाचे आई वडील असतील, कारण त्याचं श्रेय आई वडील तर प्रत्येकाला आहे, प्रत्येकाचं दुःख आहे. पण माझ्या बाबतीत असं झालं होतं की मी जी जनसेवा चिखलीची असेल, तालुक्याची असेल, इतर ठिकाणी जी करू शकलो किंवा इतर मी ज्या सामाजिक धार्मिक गोष्टी करू शकलो, त्या निश्चितच त्या गोष्टीत माझ्या वडिलांचा मला खूप मोठा आधार आणि सहभाग होता. आजपर्यंत मला त्यांनी कोणत्याही गोष्टी करता कुठेही अडवलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, आज कोणालाही वाटतं आपल्या मुलांनी कामधंदा करावा, काही म्हणजे आज राजकारण पाहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः एक नागरिक आहात की कोणाला असं वाटतं का की आपल्या मुलांना राजकारण करावं, सामाजिक काम करावं, रिकामं फिरावं? नाही. कोणालाही वाटेल आपला मुलगा नोकरीला लागावं, कोणाला वाटतं आपला मुलगा धंदा करावा, कोणाला वाटतं आपल्या मुलगानं काही ना काही कामधंदा करावा. पण त्यांनी माझ्या बाकीच्या गोष्टीत कमी जास्त असतील, वडील ते काही राजकीय नव्हते, ती व्यक्ती काही हे नाही, पण त्यांचं एक होतं, त्यांच्यामुळे मी जे सामाजिक काम करू शकलो आणि जे सामाजिक कामं करतात त्यांनी मला वेळोवेळी मदत केली असेल, वेळोवेळी कुठे अडवलं नाही, त्यामुळं ते खूप माझ्याकरता भावनिक प्रश्न होता. आणि नुकतेच आता 4 महिने होतील, 3-4 महिने होतील, या काळात मी निवडणुकी करता किंवा इतर गोष्टी करता काही प्रकार करणं तुम्ही समजू शकता. वडील गेल्यानंतर आज पोस्टर असेल, बॅनरबाजी असेल किंवा इतर गोष्टी असतील, या मी काय सांगितलं तुम्हाला, मी सामाजिक माणूस आहे, मी राजकीय माणूस नाही. मला सांगा, लोकांनी मला म्हणलं असतं की याचे वडील वरून 2-3 महिने झाले निश्चितच, आणि हा म्हणजे याला किंवा ज्या व्यक्तीनं याला एवढं पाठिंबा दिला, भावनिक अटॅचमेंट असते वडिलाबद्दल, आणि तुम्ही राजकारण करून राहिले दुसऱ्याच महिन्यात किंवा लगेच, किंवा ठीक आहे ते त्यांनी जे केलं ते मला करता येणार नाही. आज माझ्या मागे जे दुःख आहे, आमच्या मागे जे परिवारावर जे संकट कोसळलं, त्यातून सावरून आम्हाला हे सगळं करायचंय. संधी दिली तरच करणार आम्ही. त्यामुळं आम्हालाही काही असं अट्टास नाही की बा खूपच लगे बा काही, कारण मिळवायचं असलं कसं असतं, काही लोकांना एक अट्टास असतो की त्यातून काहीतरी मिळवायचंय, मग ठीक आहे ना. त्यामुळं आम्हाला त्या भावना ठेवून आणि ते करून करावं लागेल. आणि पुन्हा एक गोष्ट आहे, सचिन बोंद्रे मागच्या पंचवार्षिकमध्ये पडल्यानंतर, त्याच्या अगोदर उमेदवारी मिळायला तर सक्रिय लागतोच माणूस, तेव्हाही सक्रिय होतो. आजही त्यानंतर 8 वर्ष म्हणजे पडल्यानंतर, आज दुसरी निवडणूक आली असती, निवडणुकीची वेळ दुसरी आली असती. पहिली निवडणूक 16 झाली, 26ची 10 वर्ष आले, ही दुसरी निवडणूक असते. पण
आम्ही त्यानंतर कुठेही कमी पडलो नाही. आणि जो माणूस सतत 24 घंटे सामाजिक जीवनात असतो त्याला निवडणुकीची तयारी करावी लागते का? मी काय घरून उठून उमेदवार आलो की बा आलो उठलो मी एखाद्याने सांगितलं बा तुम्ही लावावं लागतं आणि कोणत्या पक्षांवर तुमच्याकडे खूप पैसे तुम्ही खूप मोठे वन चला मला उमेदवारी लढा, त्या उमेदवाराला तयारी करावं लागेल. आणि मी 24 घंटे घरात येईल लोकांच्या, 24 घंटे लोकात ते 24 घंटे मला घरी करमत नाही. 24 घंटे मी लोकात असतो, रात्री 12 पर्यंत, सकाळी 6 वाजता तुम्ही कधी बोलवा मी हजर आहे. आणि मग मला काय प्रचार करायचं काम आहे का? आणि नवीन उमेदवार तुम्ही कधीच निघणार नाही. निवडणूक आली म्हणून लगेच त्याला किंवा त्याला शुभेच्छा आणि त्याला वाढदिवस आणि त्याचा काही लगेच त्या कामात धार्मिक कामात कोणी मेलं तर पहिले हजर, असं नाही होत. 24 घंटे कामात आहे ना मी, 24/7 कधी नाहीये. मग मला सांगा त्या उमेदवाराला तयारी कोणाला करावं लागते जो घरी झोपलेला आहे? आणि मी तयारच आहे, मी 24 घंटे कामात आहे ना. त्यामुळे मला या गोष्टीचा काही फरक पडत नाही. त्यामुळे माझा सतत अप्रोच असतो. ही निवडणूक नाही झाली तरी मी म्हणतो खासदारकी होती, आमदारकी झाली, इतर निवडणुका झाल्या, मी कधी सक्रिय नव्हतो का? मी काही झोपलेला आहे का? मी काही सक्रिय नाही असं काही भाग नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आणि बॅनर पोस्टर हे ते आता हे तर चालणारच आहे. अहो लोकांना इतके रोज मेसेज येतात की लोक तुमचं मेसेज वर गेलं खालचा कोणाचा होता आणि वरचा कोणाचा लोकांचं लक्ष नाही. इतके पोस्टर बॅनर झाले लोकांना. आणि मला सांगा लोक प्रत्यक्षाला महत्व. आता ते एक मला नेहमी एक माझा मित्र म्हणत असतो फेसबुकवर जे फ्रेंड 5000 आणि इथं 4 मोतीला 4 जण नाही उचलायला, असं कसं असतं ते फेसबुकच्या फ्रेंडवर आणि त्या सोशल मीडियावर. त्याला काय अर्थ आहे तुम्हाला? ठीक आहे ते पोचायचं माध्यम आहे, पोचलं पाहिजे, तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजे, पण याचा अर्थ पूर्ण सोशल मीडियावरच होईल का निवडणूक? मग तुम्हाला सामाजिक धार्मिक राजकीय कार्यक्रमात कुठं हजर राहावं लागणार नाही का? मग सामाजिक जीवनात तुम्ही कोणती यात्रा असेल, देवीची यात्रा असेल, आपली वृषभाची असेल, इथं सामाजिक धार्मिक राजकीय असेल, मग या सर्व कामात तुम्ही राहणार नाही आणि फक्त सोशल मीडियावर फोटो टाकून द्याल शुभेच्छाचे, याला काही उमेदवार म्हणतात का? त्यामुळं मला त्या गोष्टीची हे नाही. कोणी त्यांनी आपापल्या हिशोबाने कसं मध्यम जनतेबरोबर पोहोचाय, मी स्वतः पोहोचलेलो, स्वतः अप्रोच आहे. त्यामुळे याचा मला काही प्रश्न पडत नाही. त्यामुळे माझे वडील गेल्यानंतर मी जी भूमिका घेतली ती उद्या सामाजिक बरोबर दिसली नसती. त्यामुळे मी त्या तुलनेत आणि त्या याच्यात लोकांना आज वाटत असेल की बा हे एकदम आक्रमक नाही किंवा हे नाही का लढायचे नाही, हे असं कुठेही नाही. मला ज्या उमेदवारी भेटली निश्चितच मी लढवेल. निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, काय सांगता येईल आपल्याला आता हे निवडणुकीच्या संदर्भामध्ये? आपण सुद्धा चर्चेतले आहात, आपलं नाव आहे चर्चेमध्ये भावी नगराध्यक्ष म्हणून. आपलंही जनता आपल्यावर प्रचंड प्रेम करते. काय सांगता येईल आपल्याला आपल्या भावना? आपण माझा इंटरव्ह्यू बऱ्याच दिवसापासून घेण्याचा प्रयत्न केला. बरेच वेळेस तुम्ही सांगितलं मला वेळ मागितली, पण माझ्याकडून थोडा वेळ देण्यास थोडी वेळच झाला, पण तरी काही हरकत नाही. आता म्हणजे आपलं योगायोग असं म्हणता येईल की आता कालच आचारसंहिता लागली आणि आज आपण संवाद साधतोय. राहिला उमेदवारीचा विषय, मी सोमवारच्या दिवशीच काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला आणि मीही द्विधा मनस्थितीत होतोच. म्हणजे जेणेकरून काही लोक किंवा ठीक आहे सचिन बोंद्रेची भूमिका काय आहे आणि काय लढणार आहेत का नाही काय, मी बऱ्याच दिवसापासून आता पाहतोय मी थोडं किंवा जे उमेदवार असतील सर्व पक्षाचे उमेदवार असतील, प्रत्येकाची इच्छा असतील, कोणाची आतून आहे कोणाची बाहेरून आहे, कोणी आपापल्या नेत्यांजवळ प्रगट केली. या इच्छेमध्ये मला असं बहुतांश जाणवलं किंवा चिखलीवासियांच्या मनातला आणि एक जनतेचा आवाज म्हणून कुठंतरी उमेदवार आपले कमी पडत आहेत. त्यामुळं मी असं ठरवलं की असं व्हायला नको की आपल्या चिखलीकरांचं एक राजकीय राजधानी चिखली ही आपण जिल्ह्याची समजतो आणि या चिखलीमध्ये अनेक चांगले नेतृत्व सर्व पक्षाचं असेल, मी असं म्हणणार नाही कोणत्याही पक्षाचं, पण चांगल्या पक्षाचं नेतृत्व इथं निपजलेलं आहे आणि त्यांनी या बुलढाणा जिल्ह्याला दिशा दिली आहे. आणि प्रत्येक राजकीय घडामोडीत हा बुलढाणा जिल्ह्याचा चिखली हा अग्रेसर राहिला आहे. आणि चिखलीचा नगराध्यक्ष एक सामाजिक राजकीय आणि आर्थिक सर्व राजधानी म्हणता येईल त्याचा समतोल साधणारी आहे. आणि ही म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रत्येक वेळेस राजकीय याला कलाटणी देणारा ठरलेला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष चिखलीचा महत्त्वाचाच राहील. त्यामुळे कुठंतरी चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू. आपली सामाजिक बांधिलकी खूप आहे आणि राजकीय बांधिलकी ही खूप आहे. काय आपण सामाजिक बांधिलकीमधून असंख्य कामं आपण केलेले आहेत, राजकीय पटलावरही आलेले आहेत, ते काय सांगता येईल त्याबद्दल? मी राजकीय बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकी
हे दोन्ही बांधिलकीशी निश्चितच आहे. पण मी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. काय असतं, राजकीय राजकारण करताना आपण पाहिलं, या 5 वर्षात मी कॉलेजपासून राजकारण करतो. जवळजवळ 12वी पासून 11वी पासून मला राजकारणात थोडा इंटरेस्ट होता. सामाजिक कामात इंटरेस्ट, खरं म्हणजे सामाजिक कामात, राजकीय नाही. पण त्यामुळे पण एखाद्या पक्षाची, चांगल्या पक्षाची अप्रोच होत झालं पाहिजे. कारण काय असतं, शेवटी पक्ष हा एक माध्यम आहे. पक्षाची बाजू कधी काय असते, तुमच्या पक्षात कोण काम करतं, कोण काय करतं, किंवा त्यात लोक कोणते, त्यावर ते पक्षाचं एक भवितव्य अवलंबून असतं. म्हणून मी एक पक्षाचं सामाजिक शाहू फुले आंबेडकर या चळवळीतलं मानणारा असल्यामुळं मी त्या एक काँग्रेसची अप्रोच झालो कॉलेज जीवनापासून. आणि बऱ्याच निवडणुका जवळून पाहिल्या, कॉलेजच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, आमदारकी असतील, खासदारकी असेल, सर्व निवडणुका मी जवळून पाहिल्या. पण या 5 वर्षात ज्या प्रचंड उलथापालथी झाल्या, म्हणजे इतकं कन्फ्युजन या राजकारणात मी कधीच पाहिलं नाही. मला कधी कधी वाटतं की बा राजकीय उलथापालथ हे की लोकांच्या मनातली कालवा कालव हे का काय येणारा काळ जो आपण म्हणतो 2020 मॅचचा, मी तर म्हणतो त्याच्याही पुढे गेला की रोजचाच, म्हणजे काय, म्हणजे लोकांना काय साध्य करायचंय किंवा सामाजिक जीवनात काम करत असताना आमच्यासारख्या लोकांनी कसं करायचं, हा तर मोठा प्रश्न पडला. एक वेळेस म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस असं असायचं की तुम्ही राजकीय नेता घडवताना त्यात सामाजिक कामाला फार महत्व होतं. आणि ती व्यक्ती सामाजिक काम करत असताना घराकडे प्रचंड दुर्लक्ष होतं. आर्थिक विषय त्याच्या डोक्यात राहायचा नाही. आपण पाहिलं असेल बरेच या आपल्या चिखलीत जे शहरात झाले की जे लोकांनी सामाजिक कामाला जास्त महत्व दिलं आणि सामाजिक कामातून नेतृत्व तयार होत होतं. आज असं झालं की बा म्हणजे ते सामाजिक काम तर सगळं दूर झालं आणि वेगळ्याच विचाराला आणि वेगळ्याच आर्थिकतेला म्हणजे वाव आला, उधाण आलं. मग हे सामाजिक काम करताना कसं करायचं, म्हणजे हा प्रश्न. आता मी जिल्हा परिषद निवडणूक आहे, येणाऱ्या काळात नगरपालिका आहे, माझं सर्व ठिकाणी अप्रोच आहे. म्हणजे बरेच उमेदवार माझ्याजवळ बोलले की आमच्यासारख्या लोकांनी, गरीब लोकांनी किंवा सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी कसं करायचं. आज वैयक्तिक लहान लहान परिवार आहे, प्रत्येकाची जबाबदारी स्वतःची, परिवाराची जबाबदारी स्वतःवर आहे. मला सांगा, सामाजिक जीवन जगताना किंवा त्याचा सामाजिक याच्यात प्रचंड वेळ द्यावा लागतो. त्या वेळमध्ये तुम्ही तुमच्या घराकडे असाल, तुमच्या काम धंद्याकडे असेल, प्रचंड दुर्लक्ष होतं. आणि दुर्लक्ष झालं म्हणजे त्याच्यात आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळती. मग राजकीय काम करताना किंवा सामाजिक काम करताना या नेतृत्वाने कसं काम करायचं आणि साध्या लोकांना लोकशाहीमध्ये संधी मिळेल का नाही, ही मोठी खूप मी उणीव भासून राहिली मला. किंवा आता कसं होईल, किंवा हे बा पैसा कमवणारा माणूस टाइम देऊ शकत नाही आणि टाइम देणारा माणूस पैसा कमवू शकत नाही. आता दोनचा ताळमेळच होईल कसा. एक तर मग आता आर्थिक उमेदवार पाहावं लागतील सक्षम, म्हणजे निवड मग त्या लोकांनी यायचं, पैसा असला तर उमेदवाराला लढवायचे, नाही तर मग फक्त मी कार्यकर्ता म्हणून हे पद मोठं सर्वात आपलं पुषवायचं. असंच मला असं आता वाटतं. सामाजिक कामाला दिवसेंदिवस तुम्हाला लोक कमी दिसतील. आपण म्हणतो फ्लॅट संस्कृती आलेली आहे. घराच्या फ्लॅटच्या बाजूला कोण राहते तुम्हाला आज माहित नाही. त्यामुळे वैयक्तिक सर्व वैयक्तिक, जसं पक्षी आता वैयक्तिक झाल्यासारखं मला वाटतं. किंवा ती निवड समजा पैसा असला तर या लढवायला, नाही तर घरी जा, असं व्हायला नको. सामाजिक कामात सामाजिक समरसता ज्या लोकांनी आपल्या इथं रुजवली, ज्या लोकांनी सामाजिक आर्थिक उन्नती केली, याचा अर्थ हा नाहीये की लोकांनी काही पण करावं आणि कसंही वागावं. याला लोकशाही म्हणत नाही. लोकशाहीमध्ये चांगल्या लोकांची अत्यंत गरज आहे. लोक खाजगीत म्हणतात, पण यावेळेस मग असं हे समतोल साधायचा कसा, हा मी सर्व उमेदवारांशी चर्चा करून राहिलो. मला असं लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये उभे राहताना सावधान राहा, म्हणून सावधगिरी बाळगा. मला सांगा ना, आर्थिक बजेट जर कोलमडलं साधारण उमेदवारांचे, आज काय हे बा, फिजिकल मध्ये जाताना तुमचं काम किती लक्षात ठेवतात लोक, यालाही महत्व आहे. ठीक आहे, लक्षात ठेवतीलही, पण याकरता आपणही स्वतःचाही सर्व विचार करूनच आपण उमेदवाराला लढवायत, असं माझं मत आहे. मग आता आपण भावी नगराध्यक्षाचा अर्ज तर भरलेलाच आहे आणि आपण निश्चितपणे निवडणूक लढणार आहात का बंडखोरी वगैरे करणार आहात, काय आपल्या मनामध्ये आहे? पक्षानं संधी दिली तर मी जरूर लढेल. आणि मागच्या वेळेसही मी उमेदवारी लढवली होती. काही मतांनी आमचा पराभव झाला. पराभव आम्हाला मान्य आहे. शेवटी पराभव हा पराभव असतो लोकशाहीमध्ये. आणि एक आम्हाला कामाची संधी चिखलीकरांच्या मते आम्ही कुठं कमी पडलो असेल, त्यामुळे मिळाली नाही. आणि जर चिखलीकरांची इच्छा असेल तर आम्ही पुन्हा सेवेची संधी दिली तर आम्ही निश्चितच पार पाडू. एवढं चिखलीच्या जनतेलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की बा सचिन बोंद्रे हा उमेदवार कोणत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक विविध
कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस मी कार्यक्रम मध्ये असतो आहे आणि राहणार, किंवा ते पद असो नसो, फक्त एवढे पद असलं तर माणसाला थोडंसं करायला जास्त वाव भेटतो. ठीक आहे, आम्हाला संधी नाही भेटल्यामुळं शेवटी काय असतं की तुम्ही काय करू शकता ही संधी मिळाल्यावरच असतं. संधी नाही मिळाली, तुम्ही आज मला जेवढी संधी भेटली, मी नगरसेवक होतो, आई नगरसेविका होती, आम्हाला जेवढी संधी भेटली आम्ही तेवढं काम आमचं उत्कृष्टरित्या पार पडलं, हे मला माझं समाधान आहे. माझ्या प्रभागात जे 4 प्रभागात सिस्टीममध्ये 4 वार्ड होते, आमच्या आईला आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिलं. त्यावेळेस त्या नागरिकांचं समाधान आहे का नाही हे आजही आपण जाऊन पाहू शकता. बस सचिन बोंद्रे जो उमेदवार होता, आई उमेदवार होती, त्यांच्या कामानं समाधानी आहात का नाही हे निश्चित विचारू शकता आपण. मला एक विचारायचं आहे पुन्हा आपणास की आपण पक्षानं जर संधीने दिली तर आपण बंडखोरी करणार आहात का, यावर आपलं काय मत आहे? उभे राहणारच आहात का आपण नगराध्यक्ष पदासाठी? काय असतं माहितीये का, मी तुम्हाला पहिले म्हणलं की एक प्रचंड राजकीय पोकळी निर्माण झाली चिखली शहरांमध्ये. आज तुम्ही सर्व उमेदवार पहा, बऱ्याच जणांना संधी भेटली नगराध्यक्ष पदावर, काही जणांना भेटली नाही, काही जणांनी प्रयत्नात आहेत. पण या सर्व याच्यात सामाजिक, राजकीय आणि धार्मिक आणि चिखली शहरातला उमेदवार कसा असावा यात जर पोकळी निर्माण झाली तर निश्चितच काही ना काहीतरी हे होऊ शकतं ना. म्हणजे अशा प्रकारे जर झालं तर तुम्ही ती संधी सोडणार नाही, ती संधी स्वीकारणार आहात असं तुम्हाला म्हणायचं? नाही, आता हे पक्षाने संधी दिली तर जरूर लढू. पक्षाचं शेवटी बंडखोरी करणार आहात का नाही? बंडखोरी कसं असतं, बंडखोरी म्हणसाल तर आजची परिस्थिती तुम्ही राजकीय महाराष्ट्रातली पाहून घ्या. काय परिस्थिती, माझं म्हणणं काय आहे, ज्या राजकीय परिस्थितीत आपण आता सध्या जगतोय, आमच्या निष्ठावंतांना काय प्रमाणात पक्ष हे देतोय, आणि जर असं नाही झालं तर उद्या हे कार्यकर्ते करतील काय? मी तर माझ्या जागेवर ठाम आहे. मी पक्षाच्या अडीअडचणीच्या वेळेस लढलो, राहिलो. बऱ्याच जणांनी मला वेळेवर, अगदी वेळेवर माझ्यासोबत जे काय प्रकार घडला मागच्या निवडणुकीत आपण त्याचे साक्षीदार आहातच, आणि त्यामुळं मला पराभव पत्करावा लागला. माझं म्हणणं, विरोधापेक्षा मला स्वकीयांनी धोका दिल्यामुळं माझा हा पराभव घडला त्या ठिकाणी, असं मला निश्चित वाटतं. अजून काय आपल्या मनामध्ये काही बोलायचं आहे का? काही 2 शब्द जनतेसाठी? माझं एकच मत आहे आणि लोकांनाही माहिती आहे, मी आर्थिक पेक्षा मी सामाजिक आणि धार्मिक या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं. आणि चिखली हे शहर सर्व विविध अंगांनी नटलेलं आहे. सर्व जाती, धर्म आणि एक राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही आघाड्यांवर आज चिखली शहर आहे. पण ही कुठेही आघाडी कमी झाली नाही पाहिजे. काय असतं, चिखली शहरात ज्यावेळेस शांतता नांदेल त्यावेळेस प्रगती करेल. त्यातून आता आज पाहतोय आपण, आता आपल्याकडे निश्चितच धरणं आणि पाण्याची संख्या खूप झालेली आहे. आज याला एक चांगलं मार्केट आणि चांगलं एक उद्योग, पहिलेपासून चिखली शहर हे उद्योगाचं शहर आहे. त्यामुळे आपण पाहत आहे कोणताही वादविवाद नसतो, किंवा त्यातून प्रगती कशी होईल याकडे जे चिखली शहराचं लक्ष असतं. आणि त्याकरता काय करता येईल, आता कसं असतं, मी फार फिरतो, आपल्याला माहिती आहे, त्यामुळं काय करायचंय आणि काय नाही करायचंय मला निश्चित माहिती आहे. पण एक निश्चित सांगतो, चिखलीकरांची सेवा जेव्हा करेल तेव्हा निश्चितच एक ज्या दिवस मी त्या दिवशी तिथून निघेल किंवा मला सेवेची संधी जर दिली चिखलीकरांनी, तर निश्चितच अभिमानाची बाब राहील की चिखलीकर म्हणतील निश्चित हा उमेदवार चांगलं काम करून गेला. आणि मला काही फार लालूच नाही त्याची, म्हणजे प्रत्येक गोष्टीची संधी दिली तर निश्चितच चांगलं करेल, हे काळ्या दगडावरची रेख राहील. आणि बोलतो तेच करतो हे निश्चित. म्हणजे आपण संधीची वाट बघताय. हो, कसं पक्षाने संधी दिली तर आपण निश्चितपणे, पक्षाने आणि जनतेने, सर्वात लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय आहे आणि जनतेच्या मनातला उमेदवार कोण आहे हे आज ते गुलदस्त्यात आहे. हो, आज संधी भेटली तर निश्चितच सोनं करू, आणि सोनं करण्यापेक्षा चिखलीकरांना अभिमान राहील असाच नगराध्यक्ष. कारण आता मी पुन्हा तुम्हाला चांगली हातून विचारला मला प्रश्न, आज एक जे चिखली शहरात जी जुनी पिढी होती कुठंतरी ती आता वयाकडे झुकत आहे, उतार वयाकडे. आज चिखलीला सर्व गोष्टीत एक चांगलं नेतृत्व पाहिजे, तरुण नेतृत्व घडलं पाहिजे. आणि या छोट्या निवडणुका ज्या असतात, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, यातून एक नवीन नेतृत्व तयार होणार आहे आणि ते भविष्याचं नेतृत्व राहणार आहे चिखली शहराकरता.
आज आपल्या ज्या लोकांनी सर्व चिखली जी शांततेने आणि चांगल्या मार्गाने चालवली आणि जी प्रगती झाली त्यामध्ये निश्चित मी काय झालं, आता माझी तर परिस्थिती अशी आहे, मी त्यांच्यासोबतही राजकारण केलं आणि नव्या पिढीसोबतही राजकारण करतोय. आणि काही उमेदवारांनी आपण पाहिलं की नव्या पिढीला एक धोका झाल्यासारखं मागच्या निवडणुकीमध्ये झालं, बऱ्याच निवडणुकांमध्ये. कारण आश्वासनाची खैरात झाली, कुठं पूर्तता झाली नाही आणि त्या तरुण पोरांचं मन हिरमुसल्यासारखं झालं की आपण काहीतरी कुठंतरी चुकलो सचिन बोंद्रे यांना संधी देण्यापासून. तर त्यांची काही मला बऱ्याच प्रतिक्रिया आहे की बाबा आता सचिन भाऊ आपण संधी घेतली पाहिजे, म्हणजे संधी घेतली पाहिजे आणि आम्ही संधी देण्यास आपल्याला तयार आहोत. तरुणांचा एक असेल, माझ्यावर वयस्कर लोकांचा सुद्धा विश्वास आहे. सर्व म्हणजे मला चांगली परिस्थिती माहिती, मी सगळे पाहिले. पाण्याचा दुष्काळ पाहिलेला आहे चिखलीत, आज समृद्धता पाहिलेली आहे, विकास पाहिलेला आहे. आणि त्यातून आता काय पाहिजे, कसं काय असतं, एक एक गोष्टी होत राहिल्या की पुढचं काय, पुढच्या अडचणी काय आणि ते कशा सोडवायच्या, आणि त्या सोडवण्याकरता सर्व ट्युनिंग, सर्व व्यवस्थित. आणि लोकांना एक काय असतं, चिखलीचा नगराध्यक्ष पाहण्याचा दृष्टिकोन खूप खूप फरक आहे. मी 10 वेळा या गोष्टी सांगतो तुम्हाला, कारण बाकीचे नगराध्यक्ष लोकांना आठवत नाही, पण चिखलीचा नगराध्यक्ष निश्चितच या जिल्ह्यात नावाजलेला असतो. त्यामुळे ते नेतृत्व चांगलंच पाहिजे. आणि चिखलीचं आपल्या राजकीय तरुण पोरांकडे जी आता नवीन पिढी येते ती चांगली घडवण्याच्या दृष्टीनं चांगलं नेतृत्व पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एकंदर म्हणजे पक्षानं जर संधी दिली तर तुम्ही निश्चितपणे भावी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार, आणि जर नाही दिली तर जिथे आहात तिथे तुम्ही समाधानी राहणार आहात का? तुम्ही या प्रश्नावर जोर का देता मला हेच समजत नाही. कारण तुम्हाला एक मानणारा वर्ग आहे सचिन दादा, एक तुमचं जनतेमध्ये प्रचंड प्रेम आहे, सामाजिक काम आहे आणि राजकीय कार्य आहे, त्यामुळे तुमची भूमिका ही सर्वात महत्वाची ठरते चिखली शहरामध्ये. निश्चितच. कारण काय माहितीये का, असा मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, लोक म्हणतात पण ते नसतं. सचिन बोंद्रे जे बोलतो तेच असतं. सचिन बोंद्रे 80% समाजकारण, 20%च राजकारण करतो. हे आपण कोणत्या जाती धर्मात, कोणत्याही मुलांना, कोणत्याही भागात कुठे विचारा, माझा टच राजकीयपेक्षा माझा रच सामाजिक रस जास्त आहे. आणि त्यामुळे माझा अप्रोच आहे, तो अप्रोच कधीच तुटणार नाही. चिखलीकरांना माहिती आहे, मी असं कोणतं कार्य नाही, असं कोणतं काम नाही की सचिन बोंद्रे जर चांगल्या कामं करता, बरं मी म्हणणार नाही, वाईट कामात हजर राहणार नाही. चांगल्या कामात तुम्ही बोलवलं नाही, मी बोलवण्याची वाट पाहत नाही, पाहणार नाही. तिथं मी निश्चित पोहोचेल. मला संधी द्या, अगर नका देऊ. सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं आपण जनतेमध्ये असतात, हेच आपल्या चांगल्या कामाची पावती आहे. आणि कृषी मित्र म्हणून आपण खूप मोठं कार्य आपलं असतं. सातत्यानं आपल्या पेजवरही आपण समाजाच्या हिताच्या, शेतकऱ्यांसाठीच्या हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत देण्याचा आपला सातत्यानं प्रयत्न असतो. कृषी मित्र म्हणून काय सांगता येईल भाऊ? आता नुकतीच दिवाळी झाली आणि पाऊस पाहतात आपण, मागच्या उन्हाळ्यापासून म्हणजे अर्ध लग्न सराई झाली तेव्हापासून पाऊस सुरू आहे. तर आज काल पाऊस बंद झाला, तोपर्यंत पाऊस चालू आहे. लोकांचं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलंच आहे. आणि त्या नुकसानीपेक्षा माझं म्हणणं आहे की भाव न मिळाल्यामुळं हे जास्त नुकसान होऊन राहिलं. आज नुकतीच दिवाळी झाली, मी आज चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात राहतो. आणि पहिल्यापासून, लहानपणीपासून मी राजा टावरजवळ राहत होतो. तिथेही मुख्य बाजारपेठ होती, इथेही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळं मला निश्चितच त्या बाजारपेठेवर लक्षात येतं आमच्या. आणि आम्ही स्वतः व्यावसायिक असल्यामुळे किंवा इथं आपला रस असल्यामुळे मी शेतकरी सुद्धा आहे, मी व्यापारी सुद्धा आहे, मी सामाजिक कामात सुद्धा आहे. त्यामुळे मला लक्षात येतं. तर मी छोट्या व्यावसायिकांना विचारलं, बा यावेळेसची दिवाळी कशी आहे? ते म्हणले व्यवस्थित आहे, पण फार नाही. फार का नाही? शेवटी भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी, देश सुखी तर सर्व सुखी. त्यामुळे सर्व येऊन जातं शेतकऱ्यांवर. त्यामुळे आम्हाला आज निश्चितच व्यापारपेठेवर, आपण स्वतःही जर लोकांना, व्यापाऱ्यांना विचारलं की बाई यावेळेसची दिवाळी कशी होती, तर निश्चितच कमी होती. ठीक आहे, आता कसं आहे, लहान मुलं असतात, पूजापाती, हा हिंदू धर्म आहे, भारत देश आहे, तुम्हाला पूजापाती, धार्मिक विधी तर करावंच लागतात. लहान मुलांना तुम्ही स्वतः जरी अडचणीत असले तरी त्या लहान मुलांना तुम्हाला खुश ठेवावं लागतं. त्यांना, त्या बिचाऱ्यांना काही समजून सांगता येत नाही किंवा त्यांचं वय नाहीये आणि त्यांच्यावर आपण हिरमुसलेपणा दाखवू शकत नाही. दिवाळी असा सण आहे. त्यामुळे लोकांनी ते जेवढं कामाच्या वस्तू असतील किंवा जेवढं लहान मुलांच्या असतील, स्वतः प्रसंगी वयस्कर माणसं मागं राहिली, पण त्यांचा आनंद असेल, पूजापाती असेल, हे तर करावंच लागणार, हे तर केल्याच. पण निश्चितच बाजारामध्ये समाधान नाही. कारण दिवाळी शेतकऱ्याशिवाय नाही, शेतकऱ्याशिवाय देश नाही, शेतकऱ्याशिवाय कुणीच नाही, हा मूलमंत्र आहे. त्याच्याशिवाय शेतकरी हा विषय आत्मा आहे, आत्माच राहील.
आपला स्वभाव खूप साधा आहे, शांत आणि संयमी आहात. बोलत असताना या प्रश्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एक काहीतरी सांगणार होतात, त्या बाबतीत मध्ये काय सांगणार? मी हेच सांगत होतो, साधा शांत स्वभाव एक काय असतं माहिती का, कोणत्याही प्रगतीला एक सर्वांचा विचार लक्षात घेऊन आणि एक जनभावना लक्षात घेऊनच आपण काम केलं पाहिजे. ठीक आहे, काही लोक अट्टहास करतात राजकारणात. अट्टहास केल्यानंतर जितक्या लवकर वर जातात तेवढ्या लवकर सुद्धा जनता तुम्हाला खाली पायदळी घेते, डोक्यावर घेणारी जनता पायदळी घेते. आता हे अट्टहास करून कोणताच फायदा नाही आणि संधीशिवाय कार्य नाही. त्यामुळं जेवढी संधी मिळाली त्या संधीला निश्चित आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आमच्या परिवाराकडून. आणि आम्ही परिवार हेच मानतो की फर्स्ट चिखली आणि फर्स्ट जनता. त्यामुळे त्यांची ज्या भावना असतील त्या भावनेला आपण जपायचं. आम्हाला कोणताही अट्टहास नाही, आम्ही कोणतीही आम्हालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे ही भावना नाही. फक्त जनसेवेची संधी, मी सामाजिक काम करतो, मी एक कुठंतरी समाज जीवनामध्ये आहे, मला एक संधी मिळाली पाहिजे. फक्त एवढी माझी चिखलीकरांना अपेक्षा आहे की मला एक संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे, मला नसेल पसंत, दुसऱ्या तुम्ही नाकारू शकता. मागच्याच तुम्ही मला नाकारलं, त्यानंतरही आम्ही निश्चितच कुठंच कमी पडलो नाही किंवा कोणताही आमचा राग, लोभ, नाराजी त्या कामात दाखवली नाही. आम्ही प्रत्येक या कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या सुखात, दुःखात, आनंदात असेल, कुठेही असेल, सामाजिक, धार्मिक. मी तो काही मनात माझा भाव ठेवला नाही. ठीक आहे, जनतेने नाकारलं, आम्हाला ती मान्य आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही हे केलं. म्हणजे जनभावनेचा जो आदर आहे तो आपल्या मनामध्ये आहे आणि त्या दिशेने आपला हा पुढील प्रवास सुरू राहणार आहे. माझा एकच आहे, जनभावना. आपला सचिन, जनभावना जी असेल तीच करू. निश्चित हे जनभावनेचा आदर करणं, आम्ही अनादर करणार नाही, ही निश्चित आमचा परिवार. भाऊ, आपल्या भावी वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.